निवडणूक आयोगाने 19 महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी जाहीर केल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी वातावरण आता तरी स्पष्ट होताना दिसतंय. युती असेल, महाविकास आघाडी असेल, याचे अनेक उमेदवार आता मिळत आहेत. अजितदादा पवार गटाकडून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मध्ये शानूर रशीद शेख या ठिकाणी उमेदवार म्हणून देते. तर पाहायला गेलं तर रशीद शेख हे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि चांगल्या प्रकारे काम या प्रभागामध्ये रशीदभाईंचं आहे. रशीदभाई यावेळेस खरं तर मुलाला या ठिकाणी उमेदवारी देऊन उमेदवार म्हणून या ठिकाणी करताय. सर्वप्रथम भाई काय सांगाल, यावेळेस तुम्ही आता नेक्स्ट जनरेशन नवी पिढी आता राजकारणामध्ये येऊ पाहते आणि त्यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली, काय सांग? इलेक्शनला वेळ कमी आहे, 10-12 दिवस 15 दिवस लागणार. आम्ही लोकांची आता एक मेळावा घेऊन लोकांचे विचारपूस केलं, काय करायचं. लोकांनी सगळ्यांनी मला तुम्ही हे करा, आम्ही आता पुढे जातो. खरं तर तुम्हाला वेगळी तयारी करण्याची गरज नाहीये. आज या ठिकाणी जो कार्यकर्त्याचा मेळावा होता त्याचेच उत्साह पाहून या ठिकाणी विजयाकडे कुठेतरी आता आपण कल आपला दिसतोय. काय सांगाल, कशी रणनीती असणार पुढची आणि आपले चिरंजीव या ठिकाणी असताना त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी राहण्याचा विधान करताय? आम्ही नेहमी सगळे धर्माला काम करतोय. आम्हाला असं वाटत नाही, पण कुठली पण इलेक्शन कुठली याची असेल नसती, शेवटी काम करायला लागतं. लोकांचे काम केल्याशिवाय त्यांच्या मनात कुणी बसत नाही. गोरगरिबाचे कल्याण केल्याशिवाय कुणी बसत नाही. तर कुणी पण असो, मेळावा होत राहील हे काही नाही, पुढे पण भरपूर होणार आहे. पण शेवटी लोकांचं मत महत्वाचं आहे. गर्दी भरपूर होतात संध्याकाळी, मान्य आम्हाला, आम्ही बघितलं लहानपणापासून मोठ्या बरोबर लय सभामुक्ती, पण वोट मध्ये कन्वर्ट होत नाही. पण परमेश्वरच्या कृपेने आमच्या इथं वोट मध्ये कन्वर्ट झाऊन लोकांनी ते म्हटलं, लोकांचं म्हणणं असं, तुम्ही कुठे पण पार्टीमध्ये जा, कुठं पण जा, काय पण जा, आम्हाला तुम्ही पाहिजे, काम करू आणि तुम्हाला मग हात करू. शानूरभाई, खरं तर तुम्ही वडिलांचं काम या ठिकाणी लहानपणापासून बघतायत. जे स्थायी समिती अध्यक्ष असताना किंवा माझे नगरसेवक या ठिकाणी म्हणून असताना तुम्ही सर्व काम करत आहात. पण यावेळेस आता तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, एक उमेदवार म्हणून काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल? गेले 25-30 माझ्या प्रभागात आणि माझे लोक जे मदत केली लोकांना, समाज इतर समाजच्या लोकांना पण मदत केली, प्रेरणा घेऊन मी पण आज हे करतोय. काय करतो मी पुढे असंच लोकांची मदत करणार, कुठल्या पण समाजाचा असो आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार. कुठले आरोग्याकडनं त्यांचे स्कूलचे ऍडमिशन, कुठलीही परिस्थिती, कुठली पण त्याची समस्या असेल त्याला सॉल्व्ह. खरं तर युवकांचं संघटन खूप मोठं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये. काय सांगाल, कशा पूर्ण दिशा असणार आहे तुमची, युवकांसाठी काय योजना राबणार? युवकांसाठी आम्ही जॉबवेअर आयोजित करणार आणि लोकांना आम्ही प्रॉपर करिअर गायडन्स करणार. त्यांना कुठली फील्ड मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं पाहिजे, पुढे त्यांनी कुठं जॉब करायला पाहिजे, त्यांच्या फ्युचर कसं तुम्ही ब्राईट करायला पाहिजे, असं आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. खरं तर हा कार्यकर्ता मेळावा होता आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, महिला भगिनी असतील या ठिकाणी जमा झाले होते. आणि आता प्रत्येकाला कशा कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे, प्रभागामध्ये कशा पद्धतीने आता संपूर्ण हा आराखडा या ठिकाणी केला जाणार आहे, या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी होतं. खरं तर रसीभाई असेल, शानूरभाई असेल, यांच्यासोबत आपण अनेक वेळा आता भेटूच आणि कशा पद्धतीने त्यांचा हा प्रचार चालू आहे याच्याकडे लक्ष देऊ. सुमित आंबेकर, मीडिया वर्ल्ड न्यूज, पुणे.